आजच्या या ब्लड इन नीड सेवेच्या अखिल भारतीय विस्तार व मोबाईल ॲपच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले परमपूज्य संत महंत, विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने, सेवाभावाने आणि सामाजिक योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अनेक मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये मानवतेच्या या सेवा संकल्पाला एक वेगळे बळ, व्यापकता आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे। आज आपल्यामध्ये डॉक्टर सुहास मोहनळकरजी महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेचे संचालक आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षितपणे गरजू रुग्णाकडे पोहोचेपर्यंत त्यामागे सुरक्षित रक्तसंकलन, योग्य तपासणी, शास्त्रीय कार्यपद्धती, गुणवत्ता आणि सक्षम रक्तसंक्रमण व्यवस्था ही मोठी जबाबदारी असते। योग्य रक्त, सुरक्षित रक्त आणि योग्य वेळी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हा या संपूर्ण व्यवस्थेचा आत्मा आहे। या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात रक्तदानाच्या सेवेला शिस्त, सुरक्षितता, विश्वासार्हतेची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर मोहनळकरजी हे करत आहेत। आज ब्लड इन नीड ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतात विस्तारत असताना रक्तसंक्रमण क्षेत्रातील अशा जबाबदार व्यक्तिमत्वाची उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रेरणादायी आहे। आम्ही यासोबत डॉक्टर रचना पवार यासुद्धा रक्तसंक्रमण बँकेच्या संचालिका आहेत, त्याही इथे आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्यात आणि आपल्याला सर्वांना जे बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आम्हाला अतिशय अभिमान वाटलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला प्रचंड गर्व आहे। आजच्या या सेवा सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते तथा पर्यावरण संवर्धक माननीय सयाजी शिंदेजी यांची लाभलेली उपस्थिती विशेष आनंदाची आहे। अभिनय क्षेत्रात आपल्या समर्थ कर्तृत्वाने त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहेच, परंतु कलाकार म्हणून लाभलेली लोकप्रियता स्वपुरती मर्यादित न ठेवता तिचा उपयोग निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणाविषयी समाजमन जागृत करण्यासाठी करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख आहे आणि ती आपण आता पाहिली। ज्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आहे त्यातला एकही शब्द ते बोलले नाहीत। त्यांचा एकच ध्यास वृक्ष वृक्ष आणि वृक्ष। त्या अशा ध्येयानं जी झपाटलेली माणसं असतात तीच काहीतरी कर्तृत्व करू शकतात। मला त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे। वृक्ष लावणे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी जीवनाची व्यवस्था निर्माण करणे असं मला वाटतं। रक्तदानातून माणसाचा श्वास चालू राहतो आणि वृक्ष संवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो। मानव सेवा आणि निसर्ग सेवा या एकमेकांपासून वेगळ्या नाहीत, कारण निसर्ग जगला तर माणूस जगेल आणि माणसामध्ये माणुसकी जगली तर समाज जगेल। आपल्या प्रसिद्धीला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देऊन पर्यावरण संवर्धन लोक चळवळीचे स्वरूप देणारे माननीय सयाजी यांचे कार्य खरोखरच अत्यंत उल्लेखनीय आहे। वृक्षांविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेली तळमळ, निसर्गाशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि पर्यावरणासाठी त्यांची असलेली अखंड धडपड ही उदासीन मनालाही जागृत करणारी आणि संवेदना शून्य वृत्तीला सजीव करणारी आहे। त्यांच्या निसर्ग संवर्धनाचा ध्यास हा केवळ विचारांपुरता मर्यादित नसून ते कृतीतून समाजासमोर उभा राहिलेला एक प्रेरणादायी आदर्श आहे। माननीय सयाजी शिंदे यांच्या सेवाभावी व पर्यावरणनिष्ठ कार्याचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या या मानवतावादी सेवा संकल्पाला आपल्या उपस्थितीने बळ दिल्याबद्दल त्यांचे आम्ही अंतःकरणपूर्वक स्वागत करतो। आज आपल्यामध्ये सकाळ माध्यम समूहाचे मल्टीमीडिया संपादक माननीय श्री अंकित कानेजी उपस्थित आहेत। समाजामध्ये अनेक विधायक कार्य घडत असतात, अनेक व्यक्ती निस्वार्थपणे सेवा करीत असतात, परंतु त्या कार्यामागचा विचार समाजाच्या लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे सामर्थ्य प्रसारमाध्यमांकडे असते। विशेषतःच्या डिजिटल युगात एखादा सकारात्मक विचार
एखादी सेवाभावी चळवळ किंवा एखादा मानवतावादी संदेश काही क्षणात लाखो लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. अंकित कान्हेजी तरुण आहेत, परंतु त्यांच्या विचारांमध्ये सामाजिक जीवनाकडे पाहण्याची जी प्रगल्भ दृष्टी आहे, समाजमन जागृत करण्याची आणि सकारात्मक परिवर्तनाला दिशा देण्याची जी प्रभावी शक्ती आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून जाणवते. त्यांच्या अंतःकरणात समाजाविषयी संवेदना, सामान्य माणसांच्या प्रश्नाविषयी आस्था आणि त्याचबरोबर अध्यात्माकडे पाहण्याची त्यांची एक समतोल आणि सुसंस्कारित दृष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आम्हाला जाणवली आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात आमची आणि त्यांची भेट झाली होती. त्या भेटीत त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या विचारांची दिशा आम्हाला जवळून अनुभवता आली. वयाने तरुण असले तरी समाजासाठी काहीतरी विधायक घडले पाहिजे, चांगल्या कार्याला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे आणि माध्यमांच्या सामर्थ्याचा उपयोग करून समाज जागृतीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, ही तळमळ आणि तन्मयता त्यांच्या विचारात आम्हाला प्रकर्षाने जाणवली. आज ब्लड इन नीड या सेवेलाही अशा संवेदनशील माध्यमदृष्टीची आवश्यकता आहे. तरुणाईची ऊर्जा, सामाजिक जाण, माध्यमांची समज, अध्यात्माची संवेदना यांचा सुंदर समन्वय असलेल्या माननीय अंकितजी कान्हे पुढील वाटचालीस त्यांच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या या मानवतावादी सेवा सोहळ्यात त्यांची लाभलेली उपस्थिती आम्हाला विशेष आनंद देणारी आहे. उपस्थित सर्व विद्वज्जन, मातृशक्ती, आमचा सेवाभावी भक्त परिवार तसेच आजच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले विविध शासकीय, निमशासकीय विभागातील सन्माननीय अधिकारी, प्रशासकीय सेवेतून समाजहिताची जबाबदारी निष्ठेने पार पाडणारा अधिकारी वर्ग, समाजातील प्रश्न, विधायक कार्य आणि लोककल्याणकारी उपक्रम जनमानसापर्यंत प्रभावी पोहोचवणारे पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील सर्व सन्माननीय आणि भारत मातेच्या मंगल भविष्याची स्वप्ने हृदयात बाळगून इथे उपस्थित झालेल्या सर्व सज्जनांना आमचा सहस्नेह जय सियाराम. आजच्या या व्यासपीठाकडे पाहिले तर एक सुंदर सेवा संगम आपल्याला पाहायला मिळतो. येथे वैद्यकीय सेवा आहे, रक्तसंक्रमणाची व्यवस्था आहे, पर्यावरण संवर्धनाचा विचार आहे आणि या सर्व विचारांना जनमानसापर्यंत घेऊन जाणारी प्रसारमाध्यमांची ताकद आहे. क्षेत्र वेगवेगळे आहेत, पदे वेगवेगळे आहेत, जबाबदाऱ्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत, पण या सर्वांच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, माणूस. आणि उद्देशी एकच आहे, माणूस वाचला पाहिजे, जीवन वाचलं पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मानवता जिवंत राहिली पाहिजे. आणि आजचा हा सेवा संगम आमच्यासाठी अधिक भावपूर्ण आहे, कारण या संपूर्ण सेवा विचारांच्या मुळाशी माझ्या सद्गुरूंनी दिलेला संस्कार आहे. माझ्या अंतःकरणात शब्दांपेक्षा भावना अधिक दाटून आलेल्या आहेत, कारण आजचा हा पवित्र दिवस माझ्यासाठी अत्यंत भावस्पर्शी आणि कृतज्ञतेचा आहे. कारण माझे परमपूज्य गुरुवर्य, परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृतीचा हा आज मंगलमय सोहळा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुतत्व हे काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक युगाला दिशा, प्रत्येक पिढीला संस्कार आणि प्रत्येक मानवाला जीवनाचे सार्थक प्रदान करणारे एक सनातन दिव्य तत्व आहे. माझ्या जीवनात जे काही मंगल घडले, समाजाला जे काही अर्पण करता आले, त्यामागे माझे मुळीच कर्तृत्व नाही, ती माझ्या सद्गुरूंच्या कृपेची अखंड छाया आहे. माझ्या सद्गुरूंनी मला जीवनाचा एक महामंत्र दिला. ते म्हणायचे, ज्या हाताने दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले, ज्या हृदयाने दुसऱ्याच्या वेदनेला आपले मानले आणि ज्या जीवाने दुसऱ्याच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित केला, त्या सेवेतच साक्षात परमेश्वर असतो. या एका उपदेशाने माझ्या जीवनाचा प्रवास, माझ्या साधनेचा आशय आणि माझ्या प्रत्येक सेवा कार्याचा मूलाधार निश्चित झाला. भारतीय संस्कृतीमध्ये सेवा ही भक्तीची परिपूर्ण अभिव्यक्ती मानली जाते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग शिकवतात. उपनिषद विश्वाला एकात्मतेची अनुभूती देतात. संत ज्ञानेश्वर महाराज विश्वाला आत्मरूप मानतात. संत तुकाराम महाराज करुणेलाच भक्तीचं हृदय मानतात. आणि या संपूर्ण परंपरेचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर जिथे करुणा असते तिथेच परमेश्वराचा वास असतो.
या विचारातून माझ्या जीवनात एक जीवनमंत्र जन्माला आला, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हा मंत्र भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षाच्या जीवनानुभवाचे सार आहे. संपत्तीला मर्यादा असते, सत्तेला मर्यादा असते, सामर्थ्याला मर्यादा असते, परंतु करुणेला कोणतीही मर्यादा नाही. करुणा जितकी वाटली जाते तितकी ती अधिक विस्तारत जाते. सेवा म्हणजे मानवतेच्या भविष्यासाठी सर्वात श्रेष्ठ केलेली गुंतवणूक आहे, असं माझं मत आहे. आपण विज्ञानाच्या युगात जगत आहोत. तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत आहे. संवादाची साधने अधिक वेगवान होत आहेत. परंतु या सर्व प्रगतीच्या केंद्रस्थानी करुणामय हृदय नसेल तर ही साधने मानवतेचं कल्याण करू शकणार नाहीत. करुणेशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. मूल्यांशिवाय विकास अपूर्ण आहे. सेवेशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे. आणि याच कारणामुळे माझ्या मनात एक नवीन विचार जागृत असतो. ईश्वराने प्रत्येकाला काही ना काही देऊन या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. कुणाला श्रमाची शक्ती दिली, कुणाला संपत्ती दिली, कुणाला नेतृत्व दिलं, कुणाला बुद्धी दिली, तर कुणाला अभिनयसुद्धा दिला. परंतु या सर्व देणग्यांचा सर्वोच्च उपयोग तेव्हाच होतो जेव्हा या सेवा समाजाच्या कल्याणासाठी वाहिल्या जातात. आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर एक सुंदर गोष्ट लक्षात येते. भारत महान झाला तो केवळ साम्राज्यामुळे नाही. भारत महान झाला तो दानामुळे, त्यागामुळे, सेवेमुळे आणि संस्कारामुळे. आपल्या भूमीने जगाला शस्त्रापेक्षा काय शिकवलं तर शास्त्र शिकवलं. स्पर्धेपेक्षा सहकार्य दिले, स्वार्थापेक्षा समर्पण दिले आणि याच परंपरेचा एक लहानसा वाहक होण्याचं भाग्य माझ्या सद्गुरूंनी मला दिले. आज या पवित्र प्रसंगी त्यांच्या चरणी उभा राहून माझ्या अंतःकरणात एकच भावना आहे, हे गुरुदेव, आपण माझ्या हातात जे कार्य दिलं ते व्यापक होऊ दे. आपण माझ्या हृदयात जी करुणा जागवली ती लाखो हृदयांमध्ये प्रज्वलित होऊ दे. आपण दाखवलेला सेवामार्ग भारताच्या प्रत्येक तरुणाला प्रेरणा देऊ दे. भारतीय संस्कृतीचा विचार केला की एक विलक्षण वैशिष्ट्य आपल्या लक्षात येते. जगातील अनेक संस्कृतींनी मनुष्याला जगण्याचे मार्ग दिले, परंतु भारताने माणसाला एकमेकांसाठी जगण्याची प्रेरणा दिली. आपल्या ऋषींनी मीपासून प्रवास सुरू केला नाही, त्याने आपणपासून सुरुवात केली. आणि म्हणूनच आपल्या प्रार्थनांमध्ये आपण म्हणतो, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. या मंत्रामध्ये संपूर्ण भारतीय संस्कृतीचा आत्मा दडलेला आहे. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. हा आमचा संदेश उच्चारण्यासाठी फक्त शब्द उपयोगाचे नाही, तो जगण्यासाठी हृदय लागते. जीवनाची खरी समृद्धी आपण किती मिळवले यावर ठरत नाही, आपल्या अस्तित्वामुळे किती जीवांना आधार मिळाला यावरती ठरते. भारतीय तत्त्वज्ञानात यज्ञ ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. यज्ञ म्हणजे काय? अग्नीत आहुती देणे का? तर तसा त्याचा अर्थ नाही आहे. स्वतःसाठी श्रेष्ठ गुण, सामर्थ्य आणि साधने समाज कल्याणासाठी समर्पित करणे, हाच यज्ञाचा खरा अर्थ आहे. म्हणून ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ज्ञानयज्ञ करावा, ज्याच्याकडे श्रमशक्ती आहे त्यांनी श्रमयज्ञ करावा, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यांनी दानयज्ञ करावा. काळ बदलतो, समाजाच्या गरजा बदलतात, पण यज्ञाचे तत्त्व कधीच बदलत नाही. प्रत्येक युग आपल्या गरजेनुसार नव्या यज्ञाची अपेक्षा करत असतो. म्हणूनच आज पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण हा देखील एक देवराई यज्ञ आहे. वृक्षप्रेमी आणि सर्वांचे लाडके अभिनेते सयाजी शिंदे यांनी या यज्ञाला एक व्यापक लोक चळवळीचे स्वरूप दिलेले आहे. या पवित्र संकल्पात आम्ही आमच्या लाखो अनुयायांच्या सहभागातून लाखो वृक्षांची समिधा अर्पण करून त्यांच्या या परोपकारी कार्यात सहभागी व्हायचं निश्चित केलेलं आहे. आजच्या समाजासमोर ग्लोबल वॉर्मिंग ही जशी समस्या आहे, तशीच आणखीन एक वेदना उभी करणारी समस्या आहे रक्ताची आवश्यकता. एखादा रुग्ण रक्ताच्या एका पिशवी अभावी जीवन मरणाच्या उंबरट्यावर उभा राहतो. अशावेळी केवळ सहानुभूती पुरेशी नसते, कृतीची आवश्यकता असते. म्हणून ज्यांच्याकडे निरोगी शरीर आहे त्यांनी रक्तदानाचा यज्ञ करावा आणि ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे त्यांनी रक्तमित्र बनून करुणामय
यज्ञ करावा. कारण एखाद्या जीवाला जीवदान मिळाले यापेक्षा श्रेष्ठ यज्ञ दुसरा कोणताच असू शकत नाही. या यज्ञात जात, पंथ, भाषा, प्रदेश आणि आर्थिक स्थिती याचा कोणताच भेद नाही. येथे श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदच नाही. तिथे उरते ती एकच भावना, दुसऱ्याचे जीवन समृद्ध झाले तर माझे जीवन सार्थक झाले. आपण सर्वजण एकाच चैतन्याचे अंश आहोत आणि परस्परांच्या ऋणानुबंधाने जोडलेले आहोत. भारतीय संस्कृतीने आपल्याला एक सुंदर शब्द दिला, ऋण. हा ऋण कृतज्ञतेचा आहे. या ऋणातूनच सेवा जन्म घेते. माणूस जेव्हा म्हणतो समाजाने मला खूप काही दिले, तेव्हा त्याच्या अंतःकरणात समाजाला काहीतरी परत देण्याची प्रेरणा निर्माण होते. याच प्रेरणेचा विस्तार म्हणजे सेवा. भारतीय संस्कृतीने एक विलक्षण विचार जगाला दिला. मग अशी अंकितजी काने म्हणाले त्याप्रमाणे वसुधैव कुटुंबकम हा शब्द आपण अनेकदा उच्चारतो, परंतु त्याचा अनुभव आपल्या आचरणातून किती वेळा व्यक्त करतो हा विचार करण्यासारखा आहे. कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे परस्पर विश्वास. कुटुंब म्हणजे संकटाक्षणी धावून जाणारे हात. कुटुंब म्हणजे कोणतीच अपेक्षा न ठेवता उभा राहणारा माणूस. मला वाटते संपूर्ण भारत हे कुटुंब आहे. ही भावना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जागी झाली तर अनेक समस्या आपोआप सुटतील. याच विचारातून ऋणानुबंध या संकल्पनेचा जन्म झाला. ऋणानुबंध हा शब्द भारतीय तत्त्वज्ञानातूनच आम्ही घेतलेला आहे. आपण एकमेकांना योगायोगाने भेटत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक नाते, प्रत्येक सहकार्य हे एका अदृश्य बंधनाने जोडलेले आहे असं मला वाटतं. याच बंधाला आपल्या पूर्वजांनी ऋणानुबंध असं म्हटलेलं आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ऋणानुबंधाला नवीन दिशा देण्याचा आपण संकल्प करत आहोत. आमच्या अंतःकरणात अनेक वर्षापासून एक विचार होता, सतत जागृत होता. समजा अरुणाचल प्रदेशात एखाद्या लहान मुलाला मध्यरात्री रक्ताची आवश्यकता आहे. काश्मीरमध्ये एखादा जवान उपचार घेत आहे. राजस्थानमध्ये एखादी माता प्रसूतीच्या वेळी रक्ताची वाट पाहत आहे. केरळमध्ये एखादा युवक अपघातानंतर उपचार घेत आहे. तर या सर्वांपर्यंत आपल्या सेवाभावाचा हात पोचला पाहिजे. भारताचा आत्मा एकात्मतेमध्ये घडलेला आहे. रक्त महाराष्ट्राचं नसतं, रक्त गुजरातचं नाही आहे, रक्त आसामचंही नाही आहे, तर रक्त मानवतेचं आहे. आज आपण ब्लड इन नीड या उपक्रमाचा भारतव्यापी विस्तार नुकताच केलेला आहे. आजपर्यंत हजारो रुग्णांना आमच्या या युवा सेनेच्या ब्लड इन नीड या सेवेच्या माध्यमातून योग्य वेळी रक्त उपलब्ध झाले. त्या प्रत्येक रक्तदात्याने मला एक गोष्ट शिकवली, माणसाचे सर्वात मोठे दान कोणते असेल तर त्याच्या हृदयातून जन्माला येते ते करुणा. रक्तदान म्हणजे तुझ्या जीवनाचा आनंद माझ्या जीवनाशी जोडला आहे अशी घोषणा. आज आपल्यासमोर उपस्थित असले आदरणीय सुहास मोहनळकर, रक्तसंक्रमण क्षेत्रात कार्य करणारे सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, आम्ही त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून पाहत नाही, तर हे सर्व मानवी जीवनाचे रक्षक आहेत. त्यांच्या कार्यामुळे कित्येक कुटुंबामध्ये आनंद पसरलेला आहे. आज आपण ऋणानुबंध ॲपचे लोकार्पण केलेले आहे. आमच्या दृष्टीने संवेदनशील हृदयांना जोडणारा डिजिटल सेवा सेतू सुरू झालेला आहे. एखादा गरजू रक्तासाठी मदतीचा संदेश पाठवेल आणि भारताच्या दुसऱ्या टोकाला बसलेला सेवाभावी रक्तमित्र त्या हाकेला प्रतिसाद देईल आणि ह्या ॲपमध्ये नोंदणीकृत असलेला रक्तदाता त्या गरजू व्यक्तीच्या मदतीला धावेल. या ॲपमुळे उद्या हजारो जीव वाचले, लाखो रक्तदाते जोडले गेले तर प्रत्येक राज्यात हे सेवेचे जाळे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला मिळणार नाही, तर ते श्रेय मिळेल मानवतेवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासारख्या सेवाभावी हृदयाला. ब्लड इन नीड ही कोणत्या एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची सेवा राहता कामा नये. ती समाजाची चळवळ व्हावी, ती प्रत्येक गावाची सेवा व्हावी, ती प्रत्येक शहराची जबाबदारी व्हावी आणि रक्तदान हा प्रत्येक सक्षम नागरिकाचा संस्कार व्हावा असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या भूमीत रुजलेला हा सेवाभाव आता संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही. कारण आमच्या रक्तमित्र म्हणजे ऋणानुबंध ॲपमध्ये जर पाहिलं
तर आम्ही भारताच्या प्रत्येक राज्यात या 21 दिवसामध्ये रक्तदाता नोंदणी करू शकलो. आणि हे सर्व श्रेय इथे बसलेले सर्व सेवाधारी जे आहेत त्यांचं आहे. आता ऋणानुबंध हा एक ॲप राहिला नाही, तो एका अनोळखी माणसाला दुसऱ्या अनोळखी माणसाशी जोडणारा मानवतेचा जिवंत ऋणानुबंध बनेल. रक्ताचे नाते जन्माने निर्माण होते, पण रक्तदानाचे नाते माणुसकीने निर्माण होते. आणि हीच माणुसकी संपूर्ण भारताला एका ऋणानुबंधात जोडावी, हाच या सेवेमागचा आमचा संकल्प आहे. माझ्या पूज्य सद्गुरूंनी मला एक वाक्य सांगितले होते, आजही ते माझ्या अंतःकरणात तितक्याच तेजाने घुमत आहे. ते म्हणाले, माणसांवर प्रेम कर, माणसे तुझ्यावर प्रेम करतील. आज जे काही सेवा कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून उभे राहिले आहे, त्यामागे कोणतीही योजना प्रथम नव्हती. प्रथम होती ती माणसांविषयी आत्मीयता. आणि या आत्मीयतेतून सेवा जन्माला आली, सेवेतून विश्वास निर्माण झाला, विश्वासातून समाज जोडला गेला, आणि समाज जोडला की अशी चळवळ उभी राहते. माझ्या प्रिय युवकांनो, भारताचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे, ज्ञान आहे, ऊर्जा आहे, कल्पकता आहे. या सर्वांना मूल्याची दिशा मिळाली तर तुम्ही प्रत्येक कृती तुमची राष्ट्रनिर्मितीचा भाग बनेल. म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतो, तुमच्या जीवनात अशी एक तरी सेवा निवडा जी आयुष्यभर तुमची ओळख बनेल. आपल्या जीवनातून किती हृदयानं स्पर्श झाला, किती चेहरे आनंदाने उजळले आणि किती कुटुंबांना आशेचा आधार मिळाला, या निकषावर आपण स्वतःला पाहूया. माझा विश्वास आहे, ज्या दिवशी हा विचार भारताच्या घरात प्रत्येक पोचेल, त्या दिवशी ही सेवा व्यक्तीची मर्यादा ओलांडून भारतीय संस्कृतीचा दैनंदिन स्वभाव बनेल. मग त्या दिवशी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासारखी सर्वात सुंदर गुरुदक्षिणा कुठली असूच शकत नाही. आज ऋणानुबंध या माध्यमातून आपण भारतातील प्रत्येक संवेदनशील हृदयाला एकत्र आणत आहोत. भारतातील कोणत्याही राज्यात, कोणत्याही शहरात, कोणत्याही गावात एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली आणि त्याला योग्य वेळी रक्त उपलब्ध झाले, तर त्या क्षणी मला वाटेल आज भारतीय संस्कृतीने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण त्या क्षणी रक्त फक्त शरीरात वाहणार नाही, भारतीय संस्कृतीचे करुणामय हृदय वाहत असेल, धडधडत असेल. आज मी माझ्या भक्त परिवाराकडे अत्यंत विश्वासानं पाहतो. मला विश्वास आहे, माझा प्रत्येक भक्त आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या परिसरात मानवतेचा दीप बनू शकतो. रक्तदान करा, वृक्ष लावा, पाणी जपा, अवयवांचा संदेश द्या, देहदानाची प्रेरणा द्या, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाची साथ द्या, एखाद्या निराधार वृद्धाच्या चेहऱ्यावर हसू फुलवा. माणूस म्हणून जन्म मिळणे ही ईश्वराची कृपा आहे. माणसासाठी जगणे ही गुरुकृपा आहे. आणि माणसाच्या हृदयात कायमचे स्थान मिळवणे ही सेवेची प्रसादरूपी प्राप्ती आहे. याच भावनेने आपण सर्वजण हातात हात घालून एक संवेदनशील, संस्कारक्षम, सेवाभावी आणि मानवतेला दिशा देणारा भारत घडवूया. चला तर आजच्या सेवा संकल्पाला आपण आपल्या उपस्थितीने प्रतिष्ठा आणि बळ देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आम्ही अंतःकरणपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांच्या सेवा कार्याचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय सियाराम, जय सियाराम. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.